हॅलो, गुड मॉर्निंग. मी माझा इंट्रो व्हिडिओ टाकला पण त्यानंतर काही व्हिडिओ टाकू शकले नाही. त्याला कारण असं की सध्या हेल्थ इश्यू चालू आहेत, त्यामुळे मला काही घराबाहेर पडण्याची परमिशन नाहीये. पण जरी मी घराबाहेर पडत नसले तरी घरात बसून मी कामं करतेच. चला तर मग पाहूयात. अंगात इतकी कला असून आणि प्रोफेशन पण छान आहे, पण होतंय असं आहे की मी बाहेर जाऊन जरी 1000 रुपये कमवत असले तर त्या 1000 कमवण्यामागे मला 2000 रुपये दवाखान्यात घालावे लागतात. त्यामुळे मला घरातून अजिबात बाहेर पडण्याची परमिशन नाहीये. पण तरीही मी घरात बसून काम करते. तुम्ही म्हणाल तू घरात बसून कसं कमवतेस, तर मी एक व्हॉइस आर्टिस्ट आहे आणि मी स्क्रिप्ट रायटर सुद्धा आहे. त्यामुळे मी घरात बसून न्यूज चॅनलसाठी काम करते, त्यांना व्हॉइस देते, त्यांना स्क्रिप्टिंग करून देते, जाहिरातींसाठी आयडिया देते आणि त्यातून मला पैसे. घरातल्या सगळ्यांना डब्बे देऊन घर स्वच्छ करून घरातली सगळी कामं कंप्लीट झाली आहे. मग आता एक शांत किंवा आपल्या एकट्याला वेळ देण्यासाठी म्हणतात ती सुरुवात करायची, तर ती सुरुवात माझी होती 1 कप चहाने. चहा ठेवलेला ऑफिस दाखवते. ऑफिस म्हणजे मी काम कुठे करते, तर हा आहे तो कोपरा जिथे मी निवांत बसून माझी कामं करते. कसं आहे ना, सकाळी 5 वाजल्यापासून तर 10 वाजेपर्यंत अजिबात कुठलीच कामं करायला वेळ नसतो आणि 10 ते 5 हा वेळ असतो माझा एकटीचा, ज्यावेळेस घरात कोणीच नसतं. त्यावेळी मी माझी सगळी कामं करते. कारण काय असतं ना, स्त्री जातीला कुणाला कितीही सगळं हातात द्या आणि कितीही कामं करा, शेवटी काय ऐकायला मिळतं, तर तुला घरात काय कामं असतं. त्यापेक्षा कधीही स्त्री जातीने 2 पैसे का होईना कमवता येतील हे लक्षात ठेवावं आणि त्यानुसार काहीतरी कला जोपासावी. आता माझा चहा झाला असेल, आपण चहा पाहूयात. आहे सध्याचं युग बदलतंय, सगळ्या गोष्टी महाग झाल्यात. एक पहिली गोष्ट असते की नवऱ्याला हातभार लागावा म्हणून बाईनं काम करावं, आणि दुसरी गोष्ट असते की ते जे 2 शब्द आहेत की तुला काय काम असतं हे ऐकायला येऊ नये यासाठी तरी बाईने काम केलंच पाहिजे. इकडे चहा उकळत होता, पण आज जेवण करायची अजिबात इच्छा नव्हती. इथे आमच्या बिल्डिंगच्या शेजारी एक गरम गरम वडापाव खूप छान देतो भैया, तिथून मी वडापाव मागवले होते. ते वडापाव देखील आलेले आहेत. कसं आहे ना, मस्त काम करायचं, पैसे कमवायचे, आपल्याला वाटेल ते खायचं, मज्जा करायची. पण महत्वाचं 2 पैसे आपल्याला कमवता आलेच पाहिजे. चला तर मग ताट वाढून घेऊ. इकडे मस्त चहा उकळतोय. हे माझे वडापाव आलेले आहेत. तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल नक्कीच. आपण वडापाव वाढून घेऊ. असा वास येतोय आणि ती हिरवी चटणी, लाल चटणी, बापरे बाप, आहा हा. तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता. हे बघा, त्यासोबतच आता चहा पण घ्यायचा आहे. किती जरी तब्येत बरी नसली आणि काही जरी असेल तरीही खायचं प्यायचं, मस्त राहायचं. आता हा माझा फर्स्ट इंट्रो व्हिडिओ नंतरचा फर्स्ट व्हिडिओ आहे. कसा बसा मी टाकला, यानंतर मी माझे काही अपडेट देतच राहील. पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय.